बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुनावणी, केस आरोप निश्चितीसाठी तयार। उज्ज्वल निकम यांनी हा युक्तिवाद केलाय। अजून कागदपत्र मिळाली नाहीत, त्यामुळे आरोप निश्चिती नको असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी कोर्टात केलाय। दोन्ही बाजूंनी एक छोटासा युक्तिवाद आज झालेला आहे। सुनावणी दरम्यान केस आरोप निश्चितीसाठी तयार असल्याचं उज्ज्वल निकम यांनी म्हटलेलं आहे। तर अजून कागदपत्र मिळाली नाहीत, त्यामुळे आरोप निश्चिती सध्या तरी नको असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी या कोर्टामध्ये केला। देशमुख हत्या प्रकरणातली ही सुनावणी आहे। केस आरोप निश्चितीसाठी आता तयार झालेली आहे असं उज्ज्वल निकम यांनी आज युक्तिवाद केला। तर कागदपत्र अजून आम्हाला मिळालेली नाहीयेत या केस संदर्भातली, त्यामुळे आरोप निश्चितीची घाई नको आणि सध्या तरी आरोप निश्चिती नको अशी बाजू आरोपीच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवादादरम्यान मांडली आहे। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुढची सुनावणी आता 10 एप्रिलला होणार आहे। आजची सुनावणी संपली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढची सुनावणी आता 10 एप्रिलला होणार आहे। आज युक्तिवाद पूर्ण झाला, आजची सुनावणी संपलेली आहे आणि देशमुख हत्या प्रकरणात आता 10 एप्रिलला पुढची सुनावणी होणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज सुनावणी झाली आहे। यामध्ये दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झालाय। आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद केलाय आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांच्या बाजूने सुद्धा उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला। बीड हत्या प्रकरणाची आजची सुनावणी संपली आहे। आरोपीच्या वकिलांनी मागितलेली गोपनीय कागदपत्र त्यांना देण्यात आली। तिरंगा हॉटेलमध्ये कराड यांच्यासह इतर आरोपींची बैठक झाली होती असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलं। सुदर्शन घुलेने अवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचंही निकम यांनी म्हटलंय।